मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून पुणे आणि पुण्यातील स्वारगेट बस स्थानक प्रचंड चर्चेत आले। कशामुळे? तर स्वारगेट बस स्थानकामधील एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। ही सगळी घटना पहाटेच्या सुमारास घडलेली आहे। या घटनेनंतर तो नराधम आरोपी त्याच्या गावी निघून गेला। ती मुलगी सुद्धा तिच्या गावी निघून गेली। मध्ये वाटेत त्या मुलीने तिच्या मित्राला फोन केला आणि या सगळ्या घटनेबद्दल त्याला माहिती दिली। पुढे त्या मुलीने पोलिसांमध्ये तक्रार केली। साधारण सकाळी 9:30च्या आसपास त्या मुलीने पोलिसात तक्रार केली आणि मग पुढे जाऊन या प्रकरणाचा तपास घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली। जवळपास 70 तासांच्या शोध मोहिमेनंतर या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आता पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी तपासातून समोर येत आहेत। त्यामध्ये दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेला दावा असेल, त्याच्या आईने दिलेली प्रतिक्रिया असेल, त्याच्या बायकोने दिलेली प्रतिक्रिया असेल आणि सोबतच या घटनेतील जी पीडित तरुणी आहे या तरुणीने सुद्धा आता एक महत्त्वाची अशी प्रतिक्रिया दिली आहे। या सगळ्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आणि या प्रकरणाचा तपास आता कुठल्या दिशेने सुरू आहे हे सगळं सविस्तरपणे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय सुरू। मंडळी, दत्ता गाडेला अटक केल्यानंतर आता त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जात आहेत। त्यामध्ये लैंगिक चाचणी, लैंगिक क्षमता चाचणी या दत्ता गाडेची केलेली आहे आणि या चाचणीचा अहवाल सुद्धा आता पॉझिटिव्ह आल्याचं समजतंय। त्यासोबतच त्याची आता DNA चाचणी सुद्धा होणार आहे। यामध्ये मग त्याची रक्त आणि केसांची चाचणी केली जाईल आणि यातून सुद्धा काही गोष्टी उघड व्हायला मदत होईल। आता पोलीस या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहेतच, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। मी आता सांगितल्याप्रमाणे रुग्णालयात त्याची पहिली वैद्यकीय तपासणी केली। यासोबतच त्याची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे। लैंगिक क्षमता चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यानंतर आता त्याची DNA चाचणी करण्यात येणार आहे। त्यामध्ये त्याचे रक्ताचे नमुने घेतले जातील आणि केसांचे सुद्धा नमुने घेतले जातील आणि यातून नेमकं काय स्पष्ट होतंय हे या अहवालातून स्पष्ट होईल। या व्यतिरिक्त ज्या शिवशाही बसमध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्या शिवशाही बसमध्ये त्या नराधम दत्ता गाडेनं त्या पीडितेसोबत जे गैरकृत्य केलेलं आहे, एकदा नाही तर तब्बल 2 वेळा दत्ता गाडेनं त्या तरुणीवरती अत्याचार केलेला आहे। ही सगळी घटना घडल्यानंतर आता त्या शिवशाही बसची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। त्या बसची तपासणी ही न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञ करणार आहेत आणि या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता त्या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येणार असून आता ती बस प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली आहे। आता या बसचा तपास केल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी समोर यायला मदत होणार आहे। शिवाय त्याची DNA चाचणी सुद्धा होईल आणि त्या चाचणीतून सुद्धा बऱ्याच गोष्टी समोर येतील। त्याचे वकील जो दावा करतायत त्या वकिलांच्या दाव्याला आता खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। यातील नेमकं खरं काय आहे ते समोर आणण्याचा प्रयत्न केला जातोय। आता या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ती दत्ता गाडेची पत्नी। आतापर्यंत माध्यमांच्या समोर दत्ता गाडेची आई असेल, पत्नी असेल, यांच्यापैकी किंवा ती पीडित तरुणी असेल यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर आलेलं नव्हतं। त्यांनी साधी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नव्हती। मात्र आता दत्ता गाडेची आई आणि पत्नी या दोघींनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। यामध्ये दत्ता गाडेच्या पत्नीची प्रतिक्रिया फार महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण त्याची पत्नी म्हणतीये की पत्नी या नात्यानं मला सुद्धा कोर्टाकडून न्याय पाहिजे। ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय पण तिचे कपडे फाटलेत कुठे असा मोठा प्रश्न आता दत्ता गाडेच्या पत्नीने उपस्थित केलेला आहे। सोबतच तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं सुद्धा दिसत नाहीये। बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले, मग याला बलात्कार कसा म्हणावा असाही सवाल दत्ता गाडेची पत्नी आता थेट करते। पुढे जाऊन दत्ता गाडेच्या पत्नीने असंही म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जावी। या प्रकरणामध्ये माझा नवरा हा दोषी नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी हा सगळा प्रकार या दोघांच्या संमतीनेच झालेला असावा असा संशय सुद्धा आता दत्ता गाडेची पत्नी व्यक्त करताना दिसत आहे। पुढे आता तरुणीने आरडाओरडा केलेला नाहीये, त्यामुळे कुठेतरी आता हे सगळं दोघांच्या संमतीने झालेलं आहे असं सुद्धा त्याच्या कुटुंबियांकडून म्हटलं जात आहे। आता ह्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजी कोर्टात सुरू आहे। या केसमध्ये नक्की निकाल काय लागतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मात्र पत्नीच्या व्यतिरिक्त दत्ता गाडेच्या आईने सुद्धा यामध्ये अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे। ज्या प्रकारची वक्तव्य दत्ता गाडेच्या पत्नीने केलेली आहेत, काहीशी तशीच वक्तव्य दत्ता गाडेच्या आईने सुद्धा केलेली आहे। दत्ता गाडेच्या आईचं असं म्हणणं होतं की त्या स्वारगेट बस स्थानकामध्ये प्रवाशांची इतकी वर्दळ असते, आजूबाजूला इतकी लोक असतात, तरी सुद्धा त्या मुलीवरती अतिप्रसंग झाला हे खरं कसं मानायचं। दुसरी गोष्ट, दत्ता गाडेच्या आईच्या म्हणण्यानुसार ज्या बसमध्ये हा अतिप्रसंग झाला त्या बसमध्ये सुरुवातीला तरुणी चढली आणि मग माझा मुलगा चढला।
मग तरुणी जर का आधी चढली असेल तर हा अतिप्रसंग कसा म्हणायचा, असाही सवाल दत्ता गाडेची आई आता उपस्थित करताना दिसत आहे. आणि या सगळ्या वक्तव्यांवरून कुठेतरी माझा मुलगा निर्दोष आहे असं सांगण्याचा प्रयत्न आता दत्ता गाडेची आई करताना दिसत आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावरून कोर्टात त्या पीडितेची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता दत्ता गाडेची आई आणि दत्ता गाडेची बायको या दोघी सुद्धा करताना दिसतात. मंडळी, ज्यावेळेस दत्ता गाडेला कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आलं त्यावेळेस दत्ता गाडेच्या वकिलांनी सुद्धा मोठा खळबळजनक दावा केलेला होता. आणि या व्यतिरिक्त दत्ता गाडेंनी सुद्धा ज्यावेळेस पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यावेळेस त्या चौकशीत सुद्धा त्यानेही तशीच काहीसा दावा केलेला आहे. दत्ता गाडे म्हणाला की यामध्ये माझी चूक नाहीये, आमच्यामध्ये जे काही झालं ते संमतीने झालेलं आहे असा सुरुवातीला दावा दत्ता गाडेने केलेला होता. त्यानंतर ज्यावेळेस कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यावेळेस त्या सुनावणी दरम्यान सुद्धा त्याच्या वकिलांनी रात्री माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा असंच काहीसं म्हटलेलं आहे. वकिलांचं असं म्हणणं आहे की स्वारगेट बस स्थानकामध्ये जी घटना घडली त्या घटनेतील पीडित तरुणीची आणि दत्ता गाडेची साधारण मागच्या 1 महिन्यांपासूनची ओळख आहे. यामध्ये जो प्रकार घडला त्या शिवशाही बसमध्ये त्या प्रकारामध्ये दत्ता गाडेने त्या पीडितेवरती कुठलीही जोर जबरदस्ती केलेली नाहीये. पीडित स्वतः त्या दत्ता गाडे बरोबर गेलेली आहे असा दावा आता वकिलांनी केलेला आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधी तरुणीने 7,500 रुपये दत्ता गाडेकडून घेतलेले होते. एवढंच नाहीये तर त्या ठिकाणी एका एजंटची सुद्धा उपस्थिती होती अशी माहिती आरोपीनं वकिलांना दिलेली आहे. तसेच दोघांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जे म्हटलं जातंय की आरोपी आणि त्या पीडितेमध्ये संमतीने संबंध झालेले आहेत असाच दावा आता कुठेतरी त्याचे वकील सुद्धा करतायत की त्या दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर त्या तरुणीने दत्ता गाडेवरती अत्याचाराचे आरोप लावले आणि त्यामुळे हे प्रकरण जबरदस्तीचं नसून आर्थिक कारणावरूनच उभं करण्यात आलेलं आहे असा दावा आता दत्ता गाडेच्या वकिलांनी केलेला आहे. मंडळी, आता सुरुवातीला आपण बघितलं दत्ता गाडेच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली, त्यानंतर आपण पाहिलं दत्ता गाडेच्या आईने प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की दत्ता गाडेच्या वकिलांनी सुद्धा अशीच काहीशी प्रतिक्रिया दिलेली आहे. या व्यतिरिक्त दत्ता गाडेबद्दल आणखी एक अपडेट समोर येते आणि ती अपडेट अशी आहे की काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. माध्यमांमध्ये आलेली ही सर्वात मोठी अपडेट अशी आहे की पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील बलात्कार प्रकरणात दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे. यानं प्रेम विवाह केलेला आहे. जी दत्ता गाडेची पत्नी आहे आत्ताची, त्या दोघांनीही काही वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलेलं होतं. त्यात त्या दोघांना 7 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. मात्र आरोपी कोणताही कामधंदा करत नसल्यामुळे आणि त्याच्या पत्नीशी आणि त्याच्या कुटुंबियांशी त्याचे संबंध फारसे चांगले नव्हते, आधीमध्ये खटके उडायचे आणि त्यामुळे तो घरापासून लांब राहायचा असं काही समोर येत आहे. आणि ज्यामुळे तो कामानिमित्त बाहेर राहून समलैंगिक संबंध ठेवत होता अशी सुद्धा माहिती आता यातून पोलीस देत आहेत. या व्यतिरिक्त आरोपी दत्ता गाडे याची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मागील वर्षभरातील ज्या ठिकाणी त्यांनी काही वेगवेगळं कृत्य केलं असेल याची सुद्धा पोलीस माहिती घेत आहेत. त्यावरती आणि त्या माहितीनुसार दत्ता गाडे याचा केवळ स्वारगेट बस स्थानकातच वावर नव्हता. म्हणजे आतापर्यंत माहिती अशी येत होती की दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकामध्ये त्याचं येणं जाणं असायचं, वावर असायचा. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार केवळ स्वारगेट बस स्थानकातच दत्ता गाडीचा वावर नव्हता, तर त्यामध्ये शिर्डी असेल, स्वारगेट आहे, पंढरपूर असेल, उज्जैन असेल, शनी शिंगणापूर असेल, श्रीगोंदा असेल, या व्यतिरिक्त दौंड असेल, या सगळ्या रेल्वे आणि बस स्थानकावरती दत्ता गाडेचा वावर होता. त्यामुळे आता केवळ फक्त स्वारगेट बस स्थानकातच अशी घटना घडली आहे का? स्वारगेट बस स्थानकातल्या आरोपीनं म्हणजे त्या घटनेतील पीडितीने ज्यावेळेस ही कंप्लेंट दिली त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. मात्र मागच्या काही वर्षामध्ये आणखी अशी काही प्रकरणं घडलेली आहेत का त्याची सुद्धा माहिती आता पोलीस घेत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. मंडळी, आता सगळ्यात शेवटी आपण पाहिलं, सुरुवातीला पत्नीने दिलेली प्रतिक्रिया पाहिली, त्यानंतर आईने दिलेली प्रतिक्रिया पाहिली, वकिलांचा दावा पाहिला आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या पीडितेची प्रतिक्रिया. म्हणजे आतापर्यंत या प्रकरणातील पीडितेनं कुठेही प्रतिक्रिया दिलेली नव्हती किंवा तिला समोरही आणण्यात आलेलं नव्हतं. मान्य तिची ओळख लपवली जाते, ओळख गुप्त ठेवली जाते, मात्र तिचा जबाब सुद्धा कुठे आलेला नव्हता.
आता मात्र तिचा जबाब समोर आलेला आहे आणि या पीडितेचं असं म्हणणं आहे की आरोपीच्या वकिलांकडून जे काही स्टेटमेंट केले जात आहेत की संमतीने शरीर संबंध ठेवले असं जे आरोपीच्या वकिलांचं स्टेटमेंट आहे ते कुठेतरी फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी माहिती आता या प्रकरणातील पीडितेने दिलेली आहे। या व्यतिरिक्त आता फेक नेरेटिव्ह कशासाठी, तर या प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी कुठेतरी फेक नेरेटिव्ह केला जातोय असं या प्रकरणातील पीडितेचं म्हणणं आहे। आता याशिवाय पीडितेनं आता तिला रिपोर्टवरती येऊन तिची प्रतिक्रिया द्यायची आहे, तिला जे काही वाटतंय ते समोर तिला सांगायचं आहे असं तिचं म्हणणं आहे की लवकरात लवकर मला रिपोर्टवरती यायचंय आणि माझ्यासोबत जे काही घडलंय ते मला सविस्तरपणे सांगायचंय असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल आणि या प्रकरणामध्ये नेमकं खरं काय आणि खोटं काय हे सगळ्यांच्या समोर येईल। आता एकीकडे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी त्या दोघांमधील जे शरीर संबंध होते ते संमतीने झाल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे त्याच्या आईने आणि पत्नीने सुद्धा आरोपीच्या बचावासाठी त्याच्या साईडचीच काही वक्तव्य केलेली आहेत। आता या व्यतिरिक्त आरोपीनं एक असा सुद्धा जबाब पोलिसांना दिलेला आहे, त्यामध्ये तो असं म्हणतोय की मी समलैंगिक आणि तृतीयपंथी आहे। त्यामुळे आता या सगळ्या त्याच्या जबाबांमुळे सुद्धा तो वेगवेगळे स्टेटमेंट करत असल्यामुळे सुद्धा या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसतंय। गेल्या अनेक दिवसांपासून याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये पोलीस असं म्हणतायत की त्याने दिलेल्या जबाबानुसार तो समलैंगिक असून त्याद्वारे तो पैसे मिळवायचा असं म्हटलं जातंय। या व्यतिरिक्त आता आरोपीनं ज्यावेळेस तो तृतीयपंथी आहे असं सांगितलं त्यावरती पोलिसांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आरोपी हा फार चालाक आहे, शातीर आहे आणि त्याला यातून नेमकं कसं वाचायचं, त्यासाठी कसे स्टेटमेंट केले पाहिजेत याची पूर्ण माहिती आहे आणि त्यामुळेच तो अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत वेगवेगळे स्टेटमेंट करत आहे। आता त्याच्या या स्टेटमेंट्स वरून सुद्धा आता या प्रकरणाचा तपास नेमका कुठल्या दिशेला जाईल हे सुद्धा ठरवणं फार महत्त्वाचं असेल। मात्र तुम्हाला या प्रकरणाबाबत नेमकं काय वाटतंय ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा विषयच भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।